अग्निवीर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। अग्निवीर आर्मी रॅली भरती निघत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसाठी। तर पहा, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती निघत आहे, त्याचबरोबर यारो नागपूर आर्मी रॅली भरती निघत आहे, त्याचबरोबर यारो पुणे आर्मी रॅली भरती निघत आहे, त्याचबरोबर यारो मुंबईच्या आर्मीची भरती निघत आहे, त्याचबरोबर यारो कोल्हापूरच्या आर्मीची भरती निघत आहे। तर मागच्या वर्षीच्या विद्यार्थी मित्रांनो, ज्या पण मुलांचं सिलेक्शन झालं नसेल तर तुम्हाला ठिकाणी खचून जायचं नाही। ज्या पण विद्यार्थ्यांचा मागच्या वर्षी पेपर निघाला असेल किंवा काय मुलांचा पेपर निघून ग्राउंड निघाला नसेल किंवा काय विद्यार्थ्यांचा पेपर काढून ग्राउंड काढून किंवा उंची छातीमध्ये कटले असेल, काय मुलं मेडिकल मध्ये कटले असेल, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घ्यायचं नाही, कारण की नवीन अग्निवीर आर्मी रॅली भरती निघून राहिली आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये। तर ह्या महाराष्ट्रातील 5ही यारोच्या आर्मीची भरती केव्हापासून निघणार आहे, फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, याबद्दलच माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, सर्वात अगोदर ग्राउंड होणार आहे की लेखी परीक्षा होणार आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे। फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी युट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून अग्निवीर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, इंडियन आर्मी रॅली अग्निवीर आर्मी रॅली भरती हे प्रत्येक यारोनुसार निघत असते, ज्यामध्ये प्रत्येक जिल्हे त्या ठिकाणी सहभागी असते। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। 8वी पास आहे तुम्हाला, 8वी पासवर सुद्धा तुम्हाला आर्मी भरतीमध्ये फॉर्म भरता येते, 10वी पासवर सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। आणि आर्मी भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे 4 पद असतं। पहिलं GD, तर त्याचबरोबर ट्रेड्समॅन, त्याचबरोबर क्लर्क, त्याचबरोबर टेक्निकल, यासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी लागते। तर पहा, पहिलं जे पद आहे हे ट्रेड्समॅन आहे। तर ट्रेड्समॅन मध्ये आपल्याला 8वी पासवरच फक्त फॉर्म भरता येते। 8वी पास आहे बा तुम्ही, 9वी 10वी जर तुम्ही 10वी फेल असेल तर 8वी पासवर तुम्हाला ट्रेड्समॅन मध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर तुम्ही 10वी पास असाल तर GD मध्ये तुम्हाला फॉर्म भरता येते, त्याला जनरल ड्युटी म्हटलं जाते। टेक्निकल मध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमचं 12वी सायन्स असलं पाहिजे, जवळपास मॅथ फिजिक्स विषयामध्ये 50%च्या वरती असले पाहिजे, इंग्रजीमध्ये सुद्धा 50%च्या वरती मार्क असले पाहिजे। आणि एक क्लर्कचं पद आहे, क्लर्क मध्ये सुद्धा आपलं 12वी सायन्स असलं पाहिजे आणि 50%च्या वरती आपल्याला पर्सेंटेज असलं पाहिजे। एवढं शिक्षण जे विद्यार्थी मित्रांनो क्लर्क पदामध्ये लागते। आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा सुद्धा आर्मीचे भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे, तुम्हाला GD मध्येच फॉर्म भरायचा आहे, कारण की GD मध्ये सिलेक्शन जास्त होते मुलांचं, कारण की GD मध्ये सर्वात जास्त जागा राहते, सर्वात जास्त मुलांचं सिलेक्शन GD मध्ये होते। सर्वात जास्त पेपर मध्ये पोरं जे पास करते हे GD चे पोरं पास करते, आणि सर्वात जास्त मेडिकलला सुद्धा पोरं पास करते GD जे करते। सर्वात जास्त सिलेक्शन मुलांचं करते तर ते GD मध्ये होते, कारण की GD च्या सर्वात जास्त आर्मी भरतीमध्ये जागा असते, एक लक्षात ठेवा। तर तुम्हाला GD मध्येच फॉर्म भरायचा, येणाऱ्या दिवसामध्ये फॉर्म भरणे चालू झाल्यावर। तर आता या भरतीचे वयोमर्यादा जर विचार केला तर तुम्हाला 17.5 ते 21 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते, कोणत्याही कॅटेगरी असो तुम्ही। ठीक आहे, SC ST OBC EWS NTVG ओपन SBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर वयोमर्यादा आर्मी भरतीमध्ये तुम्हाला 17.5 ते 21 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे, GD मध्ये, ट्रेड्समॅन मध्ये, क्लर्क मध्ये, टेक्निकल मध्ये। ठीक आहे, तर आता ही महाराष्ट्रातील या सर्व यारोच्या आर्मीची भरती कधी निघत आहे तर पहा, मी तुम्हाला आता सांगून देतो। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती हे कधी निघत आहे तर पहा, ही भरती तुम्हाला जवळपास विद्यार्थी मित्रांनो 5 मार्चच्या अंदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। महाराष्ट्रातील जे विद्यार्थी मित्रांनो 1-2 यारोचं जे आहे या ठिकाणी रिझल्ट लागायचा आहे, त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती रोखले गेले, एक लक्षात ठेवा। आणि लवकरच फॉर्म भरणे चालू होणार आहे। ठीक आहे, तर 3 मार्चच्या अंदर फॉर्म भरण्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे, असा आपला एक अंदाज आहे। यारो नागपूरची सुद्धा आर्मीची भरती हे 3 मार्चच्या अंदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 3 ते 5 मार्चच्या अंदर। त्याचबरोबर यारो कोल्हापूरची सुद्धा आर्मीची भरती तुम्हाला जवळपास 3 ते 5 मार्चच्या अंदर तुम्हाला पाहायला भेटणार आहे, फॉर्म भरणे चालू होणार आहे। त्याचबरोबर यारो पुणेची सुद्धा आर्मीची भरती हे
जवळपास 3 ते 5 मार्चच्या अंदर या ठिकाणी निघणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि यारो मुंबईची सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली भरती हे 3 ते 5 मार्चच्या अंदर या ठिकाणी निघण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे। तुम्हाला मागच्या भरतीमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचा सिलेक्शन झालं नसेल अग्निवीर आर्मी रॅली भरतीमध्ये, थोड्याने तुम्ही कटले असेल, मेडिकल मध्ये कटले असेल, ग्राउंड मध्ये कटले असेल, पेपर मध्ये कटले असेल किंवा उंची छातीमध्ये कटले असेल, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो खचून जायचं नाही, तर तुम्हाला अजून जिद्दीने या ठिकाणी पेटायचं, कारण की नवीन जे आर्मीची भरती निघत आहे आणि आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, पेपरची तयारी चालू ठेवा, कारण की एप्रिल महिन्यामध्ये पेपर असते अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा। तर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं, सर्वात अगोदर यामध्ये आपले फॉर्म भरून घेते, फॉर्म भरून घेतल्यानंतर आपला सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असते, दुसऱ्या टप्प्यामध्ये यामध्ये फिजिकल ग्राउंड असते, त्याचबरोबर तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आर्मी भरतीची। तर सर्वात अगोदर जे आर्मी भरतीमध्ये तुमचं काय असणार आहे, पेपर असणार आहे जीडी आणि ट्रेड्समॅनचा जो पेपर आहे, तर हा कशा असते, तर पेपरला जे प्रश्न विचारले जाते जीडी ट्रेड्समॅनच्या पेपरमध्ये जनरल नॉलेजचे 15 प्रश्न, गणिताचे 15 प्रश्न, विज्ञानचे 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न, तर टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण असते आणि 60 मिनिटाचा टाइम भेटतो। अशा प्रकारे पेपर असते जीडी ट्रेड्समॅनचा। आणि क्लर्कचा जो पेपर आहे, तर क्लर्कमध्ये जनरल नॉलेजचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, विज्ञानचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, कम्प्युटरचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। आणि त्याचबरोबर टेक्निकलचा जो पेपर आहे, टेक्निकलमध्ये जीकेचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 5 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, फिजिक्सचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, गणिताचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, केमिस्ट्रीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। असा पेपर या ठिकाणी आणि पेपर झाल्यानंतर आपलं या ठिकाणी ग्राउंड असते। तर ग्राउंड कशा प्रकारे, तर पहा जीडी झालं, ट्रेड्समॅन झालं, त्याचबरोबर क्लर्क झालं, त्याचबरोबर टेक्निकल झालं, तर यामध्ये ग्राउंड कसं असते, तर यामध्ये 1600 मीटर रनिंग असते। 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर या ठिकाणी आले तर तुम्हाला 60 मार्क भेट। तुम्ही जर 5 मिनिट 45 सेकंड पर्यंत रनिंग मारले, तुम्हाला जे यामध्ये सेकंड ग्रुप मध्ये घेते आणि 48 मार्क या ठिकाणी भेटते, ठीक आहे। आणि 10 पुलअप्स जर तुम्ही काढले तर 10 पुलअप्सचे 40 मार्क भेटते। अशा प्रकारे फिजिकलला मार्क्स असते। 1600 मीटर रनिंग तुम्ही 5 मिनिट 30 सेकंड मध्ये आले, ऍक्सिलेंट मध्ये 60 मार्क आणि 10 पुलअप्स काढल्या तर हे आपले 40 मार्क। तर अशा प्रकारे जे 100 मार्काचा फिजिकल होते, त्याचबरोबर उंची सुद्धा घेते, त्या ठिकाणी छाती सुद्धा घेते, त्याचबरोबर लॉंग जंप झालं, त्याचबरोबर जिगजॅग झालं, हे सुद्धा त्या ठिकाणी असते। आणि उंची आपली 168 सेंटीमीटर पाहिजे। जीडी मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, ट्रेड्समॅन मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते, त्याचबरोबर टेक्निकल मध्ये उंची 168 सेंटीमीटर लागते आणि क्लर्क साठी उंची 162 सेंटीमीटर लागते। क्लर्क मध्ये उंची कमी लागते, छाती 77 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर आपली भरली पाहिजे। तर एवढी यामध्ये उंची लागते, लक्षात ठेवा। आणि हे झाल्यानंतर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस असते। आपलं एवढं ग्राउंड झालं, ग्राउंड झाल्यानंतर आपले डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेतले जाते। तर सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी घेतले जाते आणि डॉक्युमेंट घेतल्यानंतर आपलं त्या ठिकाणी मेडिकल असते। एक तर आपल्याला दुसऱ्या दिवसात त्या ठिकाणी मेडिकलसाठी दिला जातो। तर अशा प्रकारे संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस अग्निवीर आर्मी रॅली भरतीची। तर महाराष्ट्रातील या सर्व यारोची आर्मीची भरती निघत आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगरची सुद्धा आर्मीची भरती निघून राहिली, यारो पुणेची सुद्धा आर्मीची भरती निघून राहिली, त्याचबरोबर यारो मुंबईची सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली भरती निघून राहिली, यारो नागपूरची सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली भरती निघून राहिली, त्याचबरोबर जे यारो कोल्हापूरची सुद्धा अग्निवीर आर्मी रॅली भरती निघून राहिली। तर हे तुम्हाला 3 ते 5 मार्चच्या अंदर हे भरती पाहायला भेटणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।